तुझे
आज मागे वळून न पाहता शेतकरी सभासदासाठी काहीतरी चांगले आपण करू शकलो याचे समाधान आम्हा सर्वांना वाटते। आणखी खूप काही शेतकरी हिताचे कार्य जागृती साखरच्या माध्यमातून आम्हाला करायचे आहे। जागृती साखर कारखाना होण्यापूर्वी देवणी आजूबाजूच्या गावातील आर्थिक परिस्थिती, आजची परिस्थिती याचा अभ्यास केला तर जागृती कारखान्याने केलेले कार्य किती प्रभावी व सर्वांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणणारे हे लक्षात येते। आज अगदी सहजपणे सर्वांचा त्यामुळे शेतकऱ्यासोबत कारखान्याचे एक विश्वासाचे वातावरण तयार झाले। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही ठळक मुद्दे आपल्याला अवगत करून द्यायचे वाटतो। रब्बी हंगाम मेळाव्यामध्ये आता ह्या वर्षी आपला क्रशिंग चालू आहे। या क्रशिंग सीझन मध्ये आपण 11 गेल्या वर्षी आपली रिकव्हरी 11.74 राहिली होती। त्यावेळी आपण दोन्ही वाहतूक वजाचा 2765 रुपये आपण भाव दिला होता। ह्या वर्षी पण आता साहेब आता आपल्याला भाषणामध्ये सांगतीलच, ह्या वर्षी पण ह्या भागातील शेतकऱ्यांना मांजरा परिवाराबरोबर भाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। साहेब आपल्या भाषणामध्ये तो भाव पण वितरित करतील। चालू गळीत हंगामामध्ये जागृती कारखान्यानं आता 2,96,000 आज तारखेला आपलं गाळप झालंय। 5 लाख क्रशिंगचं आमचं उद्दिष्ट आहे या वर्षी। तर गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याला ऊसाची उपलब्धता थोडी कमी आहे, तरी पण आपण यशस्वी गाळप पूर्ण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी आपण साहेबांना आग्रहाची विनंती करत आहोत। आज हा कॉम्प्रेसर प्रोजेक्ट जो आपण आज बायोगॅस कॉम्प्रेसर प्रोजेक्ट हा 7 टनाचा प्रोजेक्ट आहे। रोज 7 टन गॅस इथून CBG तयार होऊन आयोशेल आणि महानगर गॅस कंपनीशी आपलं कॉन्टॅक्ट झालेला आहे। त्यांच्याशी आपण पहिला लॉट आज 63 रुपये 95 पैसे या दरानं त्यांना विक्रीचं आज पहिली गाडी आपली जाणार आहे। आपली डिस्टिलरी 110 LPD आसवानी प्रकल्प उभारणी असून दररोज तो पूर्ण क्षमतेने आता सुरू आहे। आणि हे सर्व आपल्याला एवढं उभा करता आलं कमी वेळामध्ये, सर्व आपल्या भागामध्ये वातावरण निर्मिती करता आलं, आर्थिक चक्र फिरवता आलं। ह्या मागे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा स्नेहाचा वाटा आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्याला योग्य वेळी उपपुरवठा केला, योग्य वेळी सर्व शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासाठी पेमेंट उपलब्ध करून दिलं, म्हणून आज आपण एवढा शेतकऱ्यांमध्ये असेल ह्याच्यामध्ये असेल विश्वास निर्माण करू शकलो। आज तर कारखान्यानं पण जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाचे हप्ते मुदतीच्या आतमध्ये 1 वर्ष ॲडव्हान्स हप्ते परत करून आज 13-14 वर्षांमध्ये भैयासाहेब 175 कोटी रुपये नुसतं व्याज जागृती कारखाना जिल्हा बँकेला आपण दिलेलं आहे 14 वर्षांमध्ये। तर यापुढे जाऊन आता ही ऊसाची उपलब्धता कमी जास्त प्रमाणामध्ये दरवर्षी 3 वर्षाला आपल्याकडे एक साखळी येतेच, पण 10 वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त 10 ते 12 लाख टन ऊस गाळपास ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण होत होता। तो ऊस आज 70 लाख टनापर्यंत ऊस गाळपाची क्षमता आपल्या जिल्ह्याची झाली आहे। आणि तेवढ्या कॅपॅसिटीचे कारखाने साहेबांनी आता 70 लाख टनाला पुरेला एवढ्या कॅपॅसिटीचे कारखाने सर्व कारखान्याच्या क्षमता वाढवून तयार केलेल्या आहेत। 10 लाखाहून 70 लाख टन ऊस जातो, तो का असा एका दिवसात गेलेला नाही। त्यासाठी दिलीपराव देशमुख साहेब, विलासराव देशमुख साहेबांनी या जिल्ह्यासाठी एक नियोजन केलं, पाणी अडवण्याचं नियोजन केलं, बॅरेजेस केले, मायनर टँक केले आणि ह्या याच्यातून ऊसाची उपलब्धता 70 लाख मध्ये 10 पट इरिगेशन आपल्या जिल्ह्याचं वाढलं। आणि त्याच निघालेल्या ऊसाला सक्षमपणे भाव देण्यासाठी कारखाने पण उभा केले। या कारखान्यामधून आता जास्तीत जास्त भाव देण्यासाठी ह्या वर्षी साहेब आता आपल्या भाषणामध्ये सांगतीलच। त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हाच जागृतीचा सध्याचा आहे। कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये आपण आता आमच्यातला सर्व कर्मचाऱ्याला आम्ही वीज बोर्ड लागू केलेला आहे। आमच्यातला कमीत कमी पगारीचा कर्मचारी जो परमनंट झालेला आहे तो कमीत कमी 30,000 रुपये पगारीपासून सर्वांच्या पगारी आहेत। त्याच्यामुळे कर्मचाऱ्याच्या बाबतीतही कारखान्याचं धोरण त्यांना बोनस 16% यावर्षी दिला आपण। त्यांच्या बाबतीत जागृती परिवारानं स्वतः इथले भूमिपुत्र त्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 मुलं नोकरीला आहेत। ह्या गावचे 2 गावचे आचवला आणि तळेगावचे आणि ह्या भागातल्याच लोकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकल्पाचे सर्व मान्यवर ऑटो नेक्स्ट या ट्रॅक्टरचे यांचं आत्ताच प्रेझेंटेशन झालं। त्यांचे सर्व अधिकारी अतिशय
चांगला दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात मांजरा परिवाराने अजून एक नवीन प्रकल्प जो भविष्याचा वेध घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजून अधिक चांगले दिवस कसे येतील हा नेहमीच विचार मांजरा परिवाराच्या समोर राहिला. आपल्या मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्याचा असेल किंबहुना आता 84 पासून सुरू झालेली जी घोडदौड आहे ती 24 पर्यंत मांजरा परिवाराचा विस्तार आता काका 4 जिल्ह्यात झालेला आहे. धाराशिव, परभणी, नांदेड, लातूरमध्ये तर आपण आहोतच आणि येणाऱ्या काळामध्ये याचा विस्तार प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठीच तिकडच्या लोकांची जेव्हा जेव्हा मागणी आली की मांजरा परिवारासारखं किंवा एखादं युनिट आमच्या भागात असावं आणि त्याला न्याय देण्यासाठी आदरणीय काका असतील, भैया असतील, आम्ही सर्व त्यांच्यासोबत काम करणारे सगळे सहकारी असतील. नेहमी तो दृष्टिकोन राहिला की साहेबांनी जे शिस्त घालून दिली होती की शेतकऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये प्रामुख्यानं पुढाकार घेऊन मांजरा परिवाराने काम केलं पाहिजे. जिथे जिथं संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्याचं, शेतकऱ्यांचे चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं हे मांजरा परिवाराचं एक वचनच आहे किंवा एक संकल्पच आहे जो त्यांनी उचललेला आहे. मग ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून असेल, खासगी क्षेत्रात साखर कारखानदारी असेल, खासगी क्षेत्रात एखादी बँकेची व्यवस्था असेल, ह्या अनेक गोष्टीसाठी अनेक कालांतरामध्ये मांजरा परिवाराने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आज उजाला परिवाराचे लोक इथं सांगतायत की जेव्हा जागृती परिवाराने आता हा CBGचा प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला तर पहिला असा काळ होता की पश्चिम महाराष्ट्राकडे आपली लोक जाऊन येऊन बघायचे, तिथं काय चांगलं चाललंय बघा, अभ्यास करा आणि आता इथं करायचं का नाही त्याच्यावर विचार करा. पण आता मांजरा परिवाराने एवढी पुढाकार घेतलेला आहे की आता पश्चिम महाराष्ट्राची लोक किंवा किंबहुना महाराष्ट्रातले असतील किंवा देशभरातले जे कारखानदार आहेत ते आपल्याकडे पाहत आहेत की आता जागृती परिवारानं जो पाऊल उचललेला आहे तोच असे सक्षमपणे चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये याच्याबद्दल काय विचार होऊ शकतो का ह्याच्याही आता रूपांतर झालेलं आहे. आणि हे साधं आज आपल्याला वाटतं की सहज झालं ग काय, पण कुठेतरी याच्यामध्ये अनेक वर्षाची मेहनत आहे, अनेक काटकसरीतून आपण पुढे आलेलो आहोत, अनेक आपल्या प्रतिकूल परिस्थितीमधून आपण त्याला पुढे आणण्याचं काम आदरणीय काकांनी, साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अनेक वर्ष इथं काम करून केलेलं आहे. लक्ष्मणराव मोरेंनी तर सांगितलं की कारखान्याचा जो कारभार ह्या परिसरामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी झालेला इथल्या शेतकऱ्यांचे सुखावलेले दिवस आपण आज पाहतोय. आज आपला कारखाना परिवारामध्ये सर्वात पुढं आहे, म्हणजे गाळपामध्ये असेल, रिकव्हरीमध्ये असेल, भाव देण्यामध्ये असेल आणि आता ऊर्जा क्षेत्रामध्ये देखील आता आपला जागृती कारखाना मांजरा परिवारामध्ये तो अग्रेसर आहे. इथं इथेनॉल निर्मिती होते ते इंधन आहे, इथं बायो CNG निर्मिती होते ते एक इंधन आहे आणि सौर ऊर्जाचे प्रकल्प देखील जागृती परिवारामध्ये, जागृती कारखान्यानं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो कार्यक्रम आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि कुठेतरी आता भविष्यामध्ये आता 84 पासून 2024 हा 40 वर्षाचा कालावधी काका संपलेला आहे. पण जेव्हा मांजरा परिवाराची गोल्डन जुबली होईल ती अजून 10 वर्ष पुढे आहे आणि सुवर्ण काळ मांजरा परिवाराचा फक्त गोल्डन जुबली म्हणजे मांजरा परिवाराचे 50 वर्ष पूर्ण झालेतला नाही, पण मांजरा परिवाराच्या माध्यमातून जे लोकांचे, शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, उद्योजकांचे, जोडधंदा करणाऱ्यांचे जेव्हा ती गोल्डन जुबली आपण साकारू त्या काळामध्ये आपण आता विचार केला पाहिजे की मांजरा परिवार हा पहिला साखर कारखानदारीतला परिवार असला पाहिजे जो नेट झिरो हा झाला पाहिजे, म्हणजे कार्बन न्यूट्रल. आता आपण सौर ऊर्जामध्ये निर्मिती करतोय, बायोगॅस निर्मिती करतोय, एथेनॉल निर्मिती करतोय. येणाऱ्या काळामध्ये EV वर आपण आता समजा ट्रॅक्टर चालवायला आपली वाहतूक जर वाढवली, बायो CNG किट कन्वर्ट करून जर आपली वाहतूक वाढवली, अनेक अशा गोष्टी आपण करू शकतो की आपण आता तो बोध घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता फक्त ह्याच्यापर्यंत थांबणार नाही, पण आपल्या कारखान्यामध्ये आता आपण आता एजन्सीज नेमल्या पाहिजेत की ज्यांनी आपलं आकलन केलं पाहिजे. एवढी आता पुढचा टास्क तुमच्याकडे आहे की आपली कार्बन क्षमता आज किती आहे, आज आपण किती लोक कार्बन परत वातावरणात पर्यावरणामध्ये देतोय, ह्याचे क्रेडिट्स कुठे आहेत. म्हणजे कार्बन क्रेडिट देखील आता जागतिक पातळीवर, जागतिक स्टॉक एक्सचेंजवर त्याची किंमत एका कार्बन क्रेडिटची $100 आहे. ते देखील तुमचा कारखाना विकू शकतो आणि त्याच्यातूनही आता उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. एवढ्यावर थांबून चालणार नाही. आपल्या डिस्टिलरी मधून जो कार्बन आपण बाहेर टाकतोय, टेक्नॉलॉजी आता इथं गेलेली आहे की जवळपास आता आपली 90ची डिस्टिलरी आहे
110ची झालेली. तर जवळपास आपल्याला रोज कार्बन जे आपण देतोय ते 50 ते 60 टनापर्यंत कार्बन आपण रिलीज करतोय. तर हा देखील रॉ मटेरियल आहे. कार्बन कॅप्चर करून CCS ह्याच्यावर देखील टेक्नॉलॉजी आली. कार्बन कॅप्चर करून लिक्विड मेथनॉल किंवा लिक्विड एथनॉल देखील बनवलं जाऊ शकतं. ते देखील परत फ्यूल आहे. त्यालाही आता येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येणार आहेत. आणि एवढ्यावर न थांबता एथेनॉलच्या माध्यमातून एथेनॉल प्युरिफाय जर तुम्ही केलं, ग्रीन एथिलीन जर काढलं, इथं किती केमिस्ट्री, मी आता काय अभ्यास केमिस्ट्रीचा नाहीये, मी कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे, पण त्या प्रत्येक गोष्टीमधून जे शेतकऱ्याला पैसे देऊ शकते ह्याचा मात्र मी अभ्यास करतो. बँकेतून सर्व पैसे देतोच आपण, पण शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करून ग्रीन एथिलीन असेल, एथिलीन मधून त्याचं बायफर्केशन करून नॅफ्टा सारख्या क्रॅकर करून आता मोठ्या रिफायनरी काम करतात. पेट्रोकेमिकलवर काम करणाऱ्या रिफायनरीज ह्या वेगळ्या आहेत, पण आता आपण ग्रीन ह्याच्यावर काम करणाऱ्या आपल्या ह्या मायक्रो बायो रिफायनरीज येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या निर्माण झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्याचा बोध घेऊन काम करावं लागेल, कारण की आपल्याकडे ऍसेट्स आहेत, आपल्याकडे रॉ मटेरियल आहे. आता जे उजाला बाले सांगत होते प्रेस मड, काका याचं आता उदाहरण लोक देतात, हे ब्लॅक गोल्ड आहे. लोक आपल्याला येऊन सांगतात हे वेस्ट आहे, तुम्ही लवकर विका, काय करणार आहात. पण खऱ्या अर्थानं जसं आफ्रिकेच्या खाणीत म्हणजे सोनं निघतं, त्या आफ्रिकेच्या देशामध्ये प्रगती नाही आहे, पण तो सोनार जो सोनं घेऊन दुकानात विकतोय त्याची मात्र प्रगती झालेली आहे. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपलं ब्लॅक गोल्ड आहे. ह्या गोल्ड मधून येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं. अनेक कंपन्यांनी करार केले, सांगितले आम्ही एवढं काम बायो CNG मध्ये करणार आहोत. त्यांच्याकडे कॅपिटल आहे, पण त्यांच्याकडे रॉ मटेरियल नाही. रॉ मटेरियल हे शेतकऱ्याकडे, रॉ मटेरियल हे ग्रामीण भागात आहे, आणि ह्या रॉ मटेरियलला येणाऱ्या काळामध्ये चांगले दिवस येणार आहेत. म्हणून माझा तर असा मानस आहे की मांजरा परिवाराने येणाऱ्या काळामध्ये आता ग्रीन रिफायनरीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. आणि जेव्हा आपण 50 गाठू तेव्हा साखर उत्पादन मधून सुरू झाल्यापासून ऍग्रो बायो रिफायनरीमध्ये आपलं रूपांतर झालेलं असेल. म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जो विचार होता, त्यांच्या विचाराची ऊर्जा, त्या विचाराचा बोध घेऊन येणाऱ्या काळामध्ये काकांच्या हस्ते जेव्हा आपण 50 गाठू तर त्यावेळेस आपले सर्व कारखाने हे बायो रिफायनरीमध्ये, ऍग्रो बायो रिफायनरीमध्ये परिवर्तित झालेले असतील. तो संकल्प घेऊन आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे की पुढचं दशक हे शेतकऱ्यांना आपल्याला ऊर्जादाता बनवून येणाऱ्या भागामध्ये मराठवाड्यातला शेतकरी हा मागासलेला नाही आहे. मराठवाड्यातला शेतकरी हा ऊर्जादाता आहे, आणि त्याच्या प्राणात पिकलेलं पिकापासून मांजरा परिवारामध्ये प्रक्रिया करून आपण येणाऱ्या काळामध्ये देशाच्या हितासाठी, देशाला हरित क्रांतीमध्ये निर्माण करण्याचे, हरित आता ऊर्जा, हरित क्रांती पहिलं झाली, ग्रीन रेव्होल्युशन ही झाली पंजाबमध्ये, पण हरित ऊर्जा क्रांतीचे जनक म्हणून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी, विलासराव देशमुख साहेबांचा विचार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल. त्याची वाटचाल आपण सुरू केलेली आहे, पण ह्याच्या येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून आपल्याला अजून अधिक चांगलं काम करणं गरजेचं आहे. आपल्या ज्या USPs आहेत, आपल्याला आता गॅस डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण आलेलो आहोत, आपण इथेनॉल निर्मितीमध्ये आलेले आहोत, इथेनॉल डिस्ट्रीब्युशन मध्ये आलेले आहोत, आपले पेट्रोल पंप चालू आहेत, आपले CNG चे पंप चालू आहेत, CGD गॅसची रिक्वायरमेंट गेल्या 5-2 वर्षामध्ये जेव्हा आम्ही इथं MGL चे अधिकारी आलेले त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली होती, जेव्हा आपला गॅस बायोगॅस प्रकल्प चालू होत होता, तेव्हा लातूरची रिक्वायरमेंट, श्रीशैलप्पा इथं आता उजाला किंवा जे काय अशोका ते MGL ने टेक ओव्हर केले, त्याच्यामध्ये जेव्हा ते होते तर लातूर शहराची रिक्वायरमेंट ही 30 टन होती. आपला प्रकल्प चालू व्हायला जो काही वेळ लागला, आता आपला सप्लाय चालू झालाय, तर त्यांची रॉ मटेरियलची रिक्वायरमेंट 60 टनापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे 60 टन लातूरमध्ये उत्पादित जर केलं तर आम्हाला घेता येईल. आज ते नॅशनल ग्रीड आपल्या आशिवच्या बाजूने गेलेली आहे, जी पाईपलाईन झालेली आहे. ते वेस्ट कोस्ट मध्ये शेल गॅस निर्माण होतं आणि ते सरळ तिकडे पोर्ट पर्यंत जातं. ह्याची पाईपलाईन आता लातूरच्या औसामधून जी गेलेली आहे. तो साहेबांचा विचार होता जेव्हा भेलचा प्रकल्प साहेब म्हणजे टेंबीमध्ये जो पॉवर ऊर्जाचा प्रकल्प येणार होता, त्या काळामध्ये साहेबांनी सांगितलं होतं. तर आज मांजरा परिवारामध्ये निर्माण झालेला गॅस त्याच पाईपलाईन मध्ये आज नगर किंवा MGLच्या माध्यमातून तो जातोय. कधी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं, आज आपण ते करतो. त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये अजून अधिक निर्मिती आपली झाली पाहिजे. म्हणजे नेपेर ग्रास असेल, उसाचं पाचट असेल, ह्याच्या कलेक्शनवर काम केलं झालं पाहिजे.
येणाऱ्या काळामध्ये सगळे जे आपले रॉ मटेरियल्स आहेत त्याच्यातून अधिक काम म्हणजे अधिक दिवस आपला हा प्रकल्प चालला पाहिजे. बऱ्याच वेळेस असा विचार होतो, MD असतील, मॅनेजर असतील, की आपला एवढा बायोगॅस आहे, आपण आपल्या पुरतं करावं, आपला एवढा स्पेल्ट वॉश आहे, आपण आपल्या एवढा पुरता करावा. एवढी संकुचित आता विचार करण्याची गरज नाही. आपण किती जास्त करू शकतो त्याच्यामध्ये अजून अधिक रॉ मटेरियल होऊ शकतं. प्रत्येक युनिट इंडिपेंडेंट झालं पाहिजे. साखर उद्योगामध्ये प्रत्येक युनिट डिपेंडन्सी मध्ये तयार झालं की उसाला भाव मिळत नसेल, उसाला जर जास्त भाव आपल्याला शेतकऱ्याला द्यायचा असेल तर मग पहिलं मळीचा कारखाना झाला, मोलॅसिस निर्माण झालं. प्रत्येक वेळेच्या आपण साखर कारखान्याची मॅनेजमेंट इथं बसते विचार करायला, तर हाच विचार असतो की पुढचा वाढीव भाव आपण कसा देऊ शकतो, तर आपले उत्पन्न वाढले पाहिजे. तर आता आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की जो बेस आपण सुरू केला आहे, तर 7 टनाचा जो आपला कारखाना युनिट उभा आहे, तर 7 पासून 14 कधी होईल. आपल्याकडे रॉ मटेरियल स्वतःच्या प्रक्रियेत जर नसेल तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जो रॉ मटेरियल आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतो, तो क्षेत्र आपण बघू शकतो, त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये R&D असेल, त्याच्यामध्ये आपल्या भागामधले तरुण जे शिकलेले तरुण पोरं असतील, जे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीवर जे काम करतायत, त्यांचा एक आपण आता ग्रुप किंवा संच पुढे आणला पाहिजे. आणि आमचा तोच मानस आहे की आता आम्ही परवा कंचेश्वरच्या माध्यमातून जॅक्सन ग्रीन त्या कंपनी सोबत येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल. आणि येणाऱ्या काळामध्ये रिलायन्स असेल, OMCs असतील, अनेक जे फ्यूल वितरित करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी आमची सध्या चर्चा चालू आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र मधला मराठवाड्यामधला लातूर आणि आपला परिसर हा येणाऱ्या कधी ग्रीन बायो एनर्जी कॅपिटल महाराष्ट्राचं कसं होईल ह्याच्याकडं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काम करायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आज इथं EV ट्रॅक्टर असतील, बायो CNGचे प्रकल्पाचे इथं हे झाले. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मी आमच्या MD इथं आहेत त्यांनाही सूचना केलेल्या आहेत की कारखान्यांसाठी आता सगळे तिथे MD आहेत, कारखान्याचे संचालक आहेत. आम्ही आता मानस घेतलाय, परवाच आमची बैठक झाली की त्याच्यामध्ये कारखान्यांसाठी एक प्रिफर्ड क्लायंट कक्ष आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून दिलं जाईल, जिथं विशेष लक्ष कारखान्याचे संचालक, कारखान्याचे MD, कारखान्याचे व्यवस्थापक, म्हणजे एखाद्या बँकेमध्ये सर्वात जास्त जो व्यवसाय त्यांना देतो त्याच्यासाठी एक विशेष बाब म्हणून डेडिकेटेड एम्प्लॉईज, की प्रत्येक कारखान्याला किंवा प्रत्येक 4 कारखान्याला एक एम्प्लॉई आमच्याकडून तुमच्या संपर्कात राहील. तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज नाही, पण जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला तुमच्यासाठी चांगली सर्व्हिस देण्यासाठी कार्यरत आणि तत्पर राहील. त्यामुळे इथं जेवढे आमचे कर्मचारी आहेत जे अकाउंटचा विभाग बघतात त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये ग्रीन कार्पेट, रेड म्हणणार नाही, ग्रीन कार्पेट तुम्हाला तिथं असेल. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी डेडिकेटेड मॅनफोर्स आम्ही तिथं देतोय. त्यामुळं कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सगळ्याच लोकांना चांगली ट्रीटमेंट, त्यांच्या अधिकाऱ्यांना जलद गतीनं काही ऊसाची रिक्वायरमेंट असते, कधी बिलाची रिक्वायरमेंट असते, कधी हप्ता द्यायचा असतो, कधी रेट असतो, कधी इंटरेस्ट दर असतो. या सगळ्या गोष्टींवर येणाऱ्या काळामध्ये कारखान्यांकडून जे काही नवीन प्रकल्प, नवीन योजना आपण पुढे आणताल त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला खांद्याला खांदा लावून तिथे अर्थपुरवठा करण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या शेतकऱ्याला तुम्हाला लागणाऱ्या त्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विशेष पॉलिसी घ्यावी लागेल. तर तेही देखील आम्ही घेण्याची आमची मानसिकता आहे. आता आणि इलेक्ट्रॉनिक किंवा ग्रीन इनिशिएटिव्ह जे आपण घेताल येणाऱ्या काळामध्ये AI देखील आता शेतीमध्ये आलेला आहे. कालच आपण सर्वांनी आपल्या व्हॉट्सअपवर बघितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला आधुनिक शेतीकडं AI तंत्रज्ञान वापरून देखील जरी भाग भांडवल तिथं उभं करावं लागलं, कारखान्यांना मदत करावी लागली, त्यासाठी देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्यरत राहू, तत्पर राहू. विशेष पॉलिसी घ्यावी लागली तर आमचे संचालक बोर्ड इथं आहेत, सगळे त्याच्यासाठी सहमत असतीलच. त्यामुळे कुठेही येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना आणि हा ट्रॅक्टरसाठी देखील आता उद्या कुणी कर्ज पुरवठा मागितला, शेतकऱ्यांनी मागितला, त्याला देखील फास्ट ट्रॅक मध्ये जर तुम्ही आज जरी इथं ऍप्लिकेशन केली की त्याला शेतकरीचा म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्याला लगेच फास्ट ट्रॅक मध्ये आम्ही मंजुरी देण्याचं काम ते करूया. त्याला कसं बसता येईल त्याला बसून त्याला ट्रॅक्टर मध्ये तो वळत असेल त्याला लागणारं पतपुरवठा आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमातून लवकरात लवकर उपलब्ध करू. आणि येणाऱ्या बोर्ड मीटिंग मध्ये तो निर्णय देखील आम्ही घेऊ की इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे फार्म मेकॅनायझेशन लागणार असतील त्या सर्व व्हेकल जरी त्या सर्व तंत्रज्ञानासाठी आपल्या बँकेकडून एक विशेष पॉलिसी आणि त्याला विशेष व्याजदर राहील प्रमोट करण्याची गरज आहे. आणि जे शेतकरी AI तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतामध्ये काही करू पाहत असतील त्यांना देखील उपयोगी भाग भांडवल जर द्यावं लागलं तर प्रायोगिक तत्वावर कमी व्याजदरावर तेही त्यांना भाग भांडवल
देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि येणाऱ्या मीटिंगमध्ये आणि आम्ही इथं आम्हाला बोलवलं, आमचा मान सत्कार केला, त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचा, कारखान्याच्या व्यवस्थापनाचा मी इथं आभार व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. स्वागत करतोय. प्रास्ताविकामध्ये श्री मोरे यांनी सविस्तरने आपल्याला या कारखान्याने गेल्या 14 वर्षामध्ये काय प्रगती केली याबद्दल सगळं मांडलेलं आहे. आपल्या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, बबुरावजी काळे साहेब असतील, यांनी पहिली सुरुवात मांजरा कारखान्याच्या माध्यमातून केली आणि मग त्याचा विस्तार होत होत विलास कारखाना, पूर्वीचा विकास कारखाना म्हणतो तो असेल, रेणा कारखाना असेल, संत शिरोमणी कारखाना असेल, जागृती कारखाना असेल, 21 असेल, त्याच्यामध्ये इतर काही कारखाने असतील, या सगळ्या माध्यमातून एक ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची सेवा करण्याचं, त्याला त्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम या परिवाराच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे. राजकारणाचा हेतू केवळ निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर समाजातल्या विविध घटकांच्या जीवनामध्ये काही क्रांतिकारी बदल झाला पाहिजे. जेव्हा आपण सामाजिक परिवर्तन म्हणतो तेव्हा पहिलं त्याच्यामध्ये येतं ते आर्थिक परिवर्तन झालं तरच मग इतर सोयी सुविधा आपल्याला मग शिक्षणामध्ये प्रगती करता येते, त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं, त्यांचं जीवनमान होऊन जाऊ शकतं. आणि मग हा मूळ उद्देश राजकारण तर होत राहतं. राजकारणाच्या ठिकाणी सरकारी येतात, सरकार जातात, कुठली जागा रिकामी राहत नाही. पण ते सगळं आल्याच्या नंतर समाजासाठी काय देतो आपण? एक तात्पुरती गोष्ट दिली जाते की तुम्हाला काहीतरी एक मदत दिली जाते, तुमची मतं घेतली जातात, तिथं निवडून जाता येतं, हे एक तात्पुरतं होतं. ते जी मदत देते ती प्रपंचाला खाऊन संपून जाते, शिल्लक काही राहत नाही. आदरणीय साहेबांचा दृष्टिकोन असा होता की तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करणं, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पायावरती उभं करणं, सरकारच्या मदतीवरती अवलंबून न राहता तुम्ही शेती करत असाल तर मग शेतीच्या माध्यमातून, कारण आपल्याकडं आजही 70% लोक शेती करतायत किंवा शेतीवरती अवलंबून आहेत. मुख्य व्यवसाय आपला शेती देशाचाच आहे, राज्याचा आहे. आणि म्हणून या सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेतीला काय लागतं याचा विचार केलाय की पहिल्यांदा शेती आहे तुमच्या मालकीची, वाडवडिलांची आहे, पण पाणी नाही, पाऊस अनिश्चित आहे. आणि म्हणून पाण्याची व्यवस्था केली. कळंब तालुक्याच्या धनेगावच्या धनेगाव धरणापासून ते वलांडीच्या धनेगावपर्यंत बॅरेजेसची एक साखळी निर्माण करून 145 किलोमीटर आजही येताना तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता तुम्हाला दिसते. त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही बाजूच्या परिसरामध्ये ऊसाचा एक मोठा बेल्ट त्या ठिकाणी निर्माण झाला. असलेल्या बोर रिचार्ज झाले, विहिरी रिचार्ज झाल्या. आणि मग तुम्ही ऊस पिकवता आहात तर त्या ऊसाला रास्त दर जर द्यायचा असेल तर ऊसाची प्रक्रिया करणारा केवळ साखर अपुरतं मर्यादित न राहता धीरजभाईंनी सांगितल्यामुळं त्याच्यावरच्या उपपदार्थावरती ती इंडस्ट्री वाढवण्याचं काम. आणि म्हणून आता ऊसाकडे गूळ किंवा साखर निर्माण करणारा एवढ्या पद्धतीचं डिस्टरी मधनं इथेनॉल किंवा RS तयार करण्यापर्यंत मर्यादित न बघता आपण हे पीक हे एक एनर्जी निर्माण करणारं पीक आहे. आणि मग त्याचे काय काय प्रकार पुढे झाले ते आपण सगळे बघितलेले आहेत. मांजरा परिवार या बाबतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलाय, नवीन प्रयोग करण्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिला. शेती करण्याच्यासाठी तुम्हाला जो पतपुरवठा लागतो तो पतपुरवठा वेळेवरती देणं, त्याचा स्केल वाढवणं आणि तो 0 व्याजदराने दिलं म्हणजे तुमच्या शेतीचं भांडवलावरती 1ही रुपया तुम्हाला व्याज द्यावा लागत नाही. सरकार जर 3 लाखापर्यंत देत असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्यामध्ये आणखीन 2 लाखाची वाढ करून ज्याचा व्याजाचा जो काही बोज आहे तो बँक सहन करते. आणि म्हणून शेती चांगली व्हायची असेल तर तुमच्या शेतीमालावरती प्रक्रिया करणारी कारखानदारी सक्षम असली पाहिजे. कारखान्याला आणि तुमच्या शेतीच्या व्यवसायाला सुद्धा पतपुरवठा वेळेवरती सुलभ सहज प्राप्त झाला पाहिजे. या पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं, नवीन नवीन तंत्रज्ञान आपण अंगीकारल्यामुळं, नवे नवे प्रयोग आपण करतो आहोत.
कधी काळी आपण हाताने ऊस तोडत होतो. आज मांजरा परिवार सांगायला मला आनंद वाटतो की खाजगी कारखान्याने स्वतः घेतलेले जवळपास 200च्या वरती हार्वेस्टर आपल्या एरियामध्ये काम करत आहेत. आणि मांजराचं उदाहरण असं आहे की 100% हार्वेस्टिंग ही आपण हार्वेस्टरच्या माध्यमातून करतो आहोत. एवढं करूनही रिकव्हरी चांगली आहे. 12च्या पुढे डेची रिकव्हरी 12-18 मला वाटतं कालची काहीतरी होती. आणि सरासरी सुद्धा त्या माध्यमातून 11-74 पर्यंतची गेलेली. आणि सीझन जर चांगला आपल्याला मिळाला असता, कारण असं म्हणतात की सीझन आणखी फार फार तर 15 दिवस चालेल, पण सीझन आणखी चालला असता तर आपण ॲव्हरेज रिकव्हरी सुद्धा 12 पर्यंत जाऊ शकलेले होतो. आणि म्हणून या पद्धतीचं काम आपण केलेलं आहे. मागच्या वर्षीच्या पलीकडल्या वर्षी पावसानं जो खंड निर्माण केला, 40-45 दिवसमध्ये पाऊस सलग ऑगस्ट महिन्यामध्ये पडला नाही, त्यामुळे ऊसाची वाढ चांगली झाली नाही, रिकव्हरी कमी राहिली, त्यामुळे भाव बऱ्यापैकी आपल्याला देता आलेले नाहीत. पण या वर्षीच्या म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये पाऊस चांगला झाला, तुम्ही सर्वांनी मेहनत केली. जो काही ऊस उपलब्ध आहे तो 80-85% खोडव्याचा आहे. आणि त्याच्यामुळे यंदा रिकव्हरी चांगली झाल्यामुळं 3 कारखान्याचा भाव तर आम्ही तुम्हाला किती देणार आहोत, 3000 रुपये प्रति टनाला देणार आहोत, हे तुम्ही जाहीर केलेलंच आहे. पण जागृती कारखाना सुद्धा पाठीमागे राहणार नाही. तो सुद्धा कमीत कमी 3000 आणि जास्ती बसला तर त्याच्यापेक्षा अधिक देईल, अशा प्रकारची आमची सगळ्या परिवारातली ही भूमिका राहिलेली आहे. शेवटी मी जसं म्हणालो की नुसतं विकास तोंडाने बोलून चालत नाही. म्हणजे 3000 दिले तर मग 3100 का दिले नाहीत, 3100 दिले तर 3200 का दिले नाहीत, 3200 दिले तर 3300 का दिले नाहीत, असं काहीही न करणारी माणसं मोकळी बोलू शकतात. पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये हे जे कारखानदारी आहे, कारखान्याने अधिक तुम्हाला देत असताना तो भाव तर दिलाच पाहिजे. पण युनिट जे चालतं, जे कारखाना सहकारातला विषय करून चालतो आणि खाजगी सुद्धा चालते, त्या युनिटचं अर्थकारण सुद्धा बिघडता कामा नये. हे जे काही कारखाने बंद पडले आपल्या भागातले आणि अनेक भागातले महाराष्ट्रातले, तिथल्या व्यवस्थापनानं फक्त निवडणुका बघितल्या, त्याचं अर्थकारण नीट पाहिलं नाही. आणि म्हणून मग काही भाव सुरुवातीला दिले गेले आणि एक दिवस तो कारखानाच बंद झाला. असे अनेक कारखाने बंद झाले, पुन्हा सुरू करायचे प्रयत्न आपल्या भागातही होत आहेत, तिकडे होतात. काय त्रास होतो आणि ते व्यवस्थित चालतात का, या सगळ्या गोष्टी ह्या तपासून बघण्यासारख्या आहेत. आणि म्हणून या कारखान्याचा डायरेक्ट तुमच्या प्रपंचाशी, तुमच्या शेतीच्या व्यवसायाशी किंबहुना तुमच्या चुलीशी आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा विचार करत असताना वारा आला आणि उडून गेला अशा प्रकारचा विचार न करता शांतपणाने सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. कारण ह्याचा धक्का बसला तर डायरेक्ट आपल्या प्रपंचालाच या पद्धतीचा धक्का बसणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीचा निर्णय, योग्य पद्धतीची साथ, योग्य पद्धतीचा पाठिंबा, योग्य पद्धतीचा विचार घेऊन आपल्याला ही कारखानदारी चालवावं लागणार आहे, बँका चालवावं लागणार आहेत. जसं आता धीरज भाईंनी आपल्याला सांगितलं की कधी काळी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही काही कारखाने निश्चितपणे तिथं चांगले आहेत असं समजण्याचं कारण नाही की ते सगळेच कारखाने अडचणीत आहेत. म्हणून काही निश्चित आपला गुणवत्ता टिकून आहे. आणि म्हणून ज्ञान असेल, विचार असेल, याची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. आपल्याकडे काही प्रयोग चांगले होत असतील तर त्यांनी येऊन ते पाहिले पाहिजेत. आणि याच्यामधनं आपण एकमेकाची प्रगती साधली पाहिजे. हा विचार घेऊन आपण खरं म्हणजे काम करतो आहोत. ते काम ही सुरुवात आहे. आपण आता मध्यावरती आलो. समाजाचे सगळे आर्थिक प्रश्न संपलेत असं मानण्याचं काही कारण नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या जुन्या काळातल्या कारखान्यांनी केवळ कारखानदारी केली नाही, तर चांगल्या शिक्षण संस्था काढल्या, चांगले मेडिकल कॉलेज त्यांनी काढले, इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी काढले. काही कारखान्यांनी ITIचा कोर्स त्या ठिकाणी उभा केला. काही कारखान्यांनी कृषी क्षेत्रातले डिप्लोमा अशा पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला. आणि म्हणून शिक्षण, समाज व्यवस्था, अर्थकारण असा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. आपल्याला आणखीन खूप पुढे जायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या काही नव्या नव्या गोष्टी आहेत. तुम्हाला इथं बोलवण्याच्या पाठीमागं आपल्या परिसरातले कारखाने एवढे जवळ आहेत की एक फोन केला की 15 मिनिटात आपल्याला कुठल्याही कारखान्यावर पोहोचता येतं. पण इथं यायचं म्हणजे 1 तासभर किंवा अर्धा दिवस बाजूला काढून या ठिकाणी यावं लागतं. आणि तुम्ही सगळे कामाची माणसं आहात. 1-1 मिनिट तुमचा महत्वाचा आहे समाजकारणासाठी. तेव्हा तुम्हाला इथपर्यंत लांब आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे. पण आपण आल्यामुळं खरं म्हणजे आम्हाला सर्वांना मनापासूनचा आनंद होत आहे.
आपली स्पर्धा आता बाहेरच्या कारखान्याबरोबर नाही, चांगलं करण्यामध्ये आपली स्पर्धा आपल्याच परिवारामध्ये आहे. आणि म्हणून कुठला कारखाना अधिक भाव देतो, कुठला कारखाना अधिक आर्थिक शिस्त पाळतो, कुठला कारखाना अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा देतो. पण या सगळ्या ह्याची जी मदर इन्स्टिट्यूट आहे ती मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, हे विसरता कामा नये. आणि म्हणून ती सक्षम राहिली पाहिजे. मला आनंद आहे की जेवढे कारखाने या बँकेच्या माध्यमातून कर्ज किंवा लोन घेत आहेत ते सगळे रेग्युलर आहेत. कुठलाही कारखाना कुठलाही हप्ता बँकेचा भरायचा त्या ठिकाणी चुकवत नाही, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत आहे. आणि मग हे कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत, तर ते कारखाने शेतकऱ्याच्याच मालकीचे आहेत. व्यवस्थापन लोकांनी निवडून दिल्यामुळे दर 5 वर्षाला आपल्याला लोकांच्या समोर जावं लागतं. कोऑपरेटिव्ह कारखान्याच्या बाबतीमध्ये मी बोलतोय. आणि त्यांची मान्यता, त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढचे 5 वर्ष आपण हे काम करत आहोत. आणि म्हणून या सगळ्या कामाला आता मांजराला सुरुवात होऊन 40 वर्ष झालेली आहेत. काय होता मांजरा परिवार परिसर आणि केवळ मांजरापुरतं थांबलेलं नाही, तर नव्यानं रेणापूर तालुका तेव्हा त्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काय होती आणि आल्याच्या नंतर आता काय बदल झालेला आहे, कोणत्या प्रगती झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी अनुभवतो आहोत. खरं म्हणजे हा निलंगा विधानसभा मतदारसंघातला भाग असला तरी इथल्या शेतकऱ्याला आम्ही असं कधीच जाणवू दिलेलं नाही की लातूर तालुक्यातल्या विधानसभेतल्या लोकांना एक भाव आणि तुम्हाला काहीतरी नॉमिनल आपला गेटकेंचा भाव दिला, असं कधी केलेलं नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं धोरण तर एवढं राहिलं की कर्नाटकातून जो ऊस सुरुवातीला आम्हाला मांजराला आणावा लागला त्याला सुद्धा सभासदा इतका भाव दिला. पंढरपूर भागातला ऊस आम्हाला आणावा लागला त्याला सुद्धा तेवढाच भाग दिला. कारण साहेब म्हणाले की तो राज्य कर्नाटक असलं तर तिथल्याही शेतकऱ्याला उन्हा पावसामध्येच कष्ट करावे लागतात. आणि म्हणून त्याचे कष्ट लातूरच्या शेतकऱ्याचे कष्ट हे सारखेच आहेत आणि त्याला समान वागणूक दिली पाहिजे. ही समानतेची भूमिका घेऊन आपण राजकारण करतो आहोत. आणि म्हणून आपल्या राजकारणामध्ये राजकारण हा फक्त 5 वर्षातलं निवडणुकीपुरतं राहतं. 4 वर्ष 11 महिने हे आपण समाजकारण करतो. सर्व घटकांना, सर्व समाजाला, सर्व लोकांना सोबत घेऊन जात असतो. आणि म्हणून मग कारखाना चालू, बँक चालू, अन्य कुठल्या संस्था चालू, त्याच्यामध्ये कसलाही भेदभाव न करता आपल्या सर्वांच्या सहकार्यातनं सगळं शक्य होतं. कुठली एखादी व्यक्ती, एक व्यक्ती अ किंवा ब हे सगळं श्रेय घेऊ शकत नाही, घेऊ पण नाही. आणि म्हणून हे सर्वांचं, आम्हाला साथ देणाऱ्या सर्व संचालकांचं, आम्हाला साथ देणाऱ्या सर्व कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं या विकासामध्ये, या प्रगतीमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. या निमित्ताने मी त्यांनाही मनापासून सर्वांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ही सुरुवात आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. बाकीच्या डिटेल विषयामध्ये गिरीश भैयांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. प्रेझेंटेशन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालं. त्यामुळे उजाला कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की हा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितपणाने आम्ही ती जबाबदारीने चालू. व्हॅल्यू एडिशन त्याच्यामध्ये झालं पाहिजे. बॅटरीवरती चालणाऱ्या ट्रॅक्टरचं या ठिकाणी आपल्यासमोर डेमॉन्स्ट्रेशन झालं. निश्चितपणाने कुणी नाही घेतला तरी जागृतीपासून सुरुवात करायला मोरे काय हरकत नाही. एक ट्रॅक्टर आपण घेऊ, मग पाहून इतर लोक त्याच्यामध्ये काय फायदा आहे, तोटा आहे वगैरे हे सगळं पाहतील. आणि म्हणून आजच एक ट्रॅक्टर त्यांचा तुम्ही खरेदी करावा, त्याच्यासाठी प्रपोजल करायची वाट वगैरे बघू नये. आपल्याकडं परिस्थिती आपली बरी आहे. आणि म्हणून ते एवढं लांब आले तेव्हा एक प्रयोग म्हणून आपण त्याची सुरुवात करूया. नव्या गोष्टी करूया, नवं तंत्रज्ञान आत्मसात करूया आणि येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टीकडे घेऊन जाऊया. आमचे शेतकी समितीचे अशोकरावजी काळे हे या ठिकाणी बसलेले आहेत. आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIच्या माध्यमातून सुद्धा ऊस कसा पिकवावा, वेळच्या वेळी त्यांनी कसं, आपल्याला कुठली त्याला खतं पाहिजेत, हवामान काय, कुठला रोग पडला आहे तर कुठलं औषध कुठल्या प्रमाणात करायचं आहे, अशा पद्धतीची सुद्धा टेक्निक आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याला काही खर्च येत असेल तर चेअरमननी बँकेचं सांगितलेलं आहे की त्याला सुद्धा तुम्हाला लोन काय जे काही उपलब्ध करून द्यायचं ते अर्थसहाय्य ते शेतकऱ्याला ते देणार आहेत. ते सगळं होणार आहे. आपण या ठिकाणी आल्याबद्दल या कारखान्याचा एक घटक या नात्यानं सुद्धा मी ते आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या CNG CBG प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि माझी 2 शब्द संपतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. येथील साखर कारखान्याच्या CBG प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी
जागतिक साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय दिलापरावजी देशमुख साहेब, जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय दिनेशभाई देशमुख साहेब, त्र्यंबक नाना भिसे, आबासाहेबजी पाटील, श्री शैलेजी उडगे, श्री श्याम भोसले, रवी काळे, आदरणीय विजयभाई देशमुख, जगदीश महाराज बावणे, सर्व कारखान्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक, जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व जिल्हा बँकेचे MD हे सर्व कार्यक्रमास उपस्थित राहिले. सर्वांचे आभार मानतो. यानंतर आपण जागृती साखर कारखान्यामध्ये आपण स्पेंट वॉश निर्मित आपण CBG प्रकल्पाचं आता उद्घाटन केलं आहे. परंतु लगेच आपण आत्ता थोड्या वेळात CBG हा प्रेसमोडपासून जे CBG प्रकल्प आपण करणार आहोत त्याच्या भूमिपूजन करूया यासाठी विनंती करतो.